नमस्कार. स्लाइस ऑफ लाईफच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण एक पुस्तकातला लेख वाचणार आहोत. लेख कोणाविषयी हे सांगायची खरंच गरज नाहीये. जेव्हा लेख आपण वाचू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर आपण आज डायरेक्ट लेखाला सुरुवात करूया. पुस्तकाचं नाव आहे उमजलेलं सांगताना आणि या पुस्तकाच्या लेखिका आहेत वृंदा दाभोलकर आणि आजच्या लेखाचं नाव आहे पंगा. जिसमें दम होता है वही पंगा लेता है. कॉलेजमध्ये असताना ऐकलेलं हे वाक्य. त्यातला पंगा हा शब्द तसा नवा पण सॉलिड आवडला. पंगा घेणं म्हणजे खरं तर दोन हात करणं, मग ते खेळात असो वा आयुष्यात. सचिन तेंडुलकर या माणसाबद्दल असंच वाटत आलंय मला. त्याचा वयाच्या 11व्या वर्षी सुरू झालेला क्रिकेटचा प्रवास, त्याने त्यासाठी घेतलेली मेहनत, सांभाळलेलं डायट, त्याचे कष्ट. करिअरची पहिली मॅच कोणाबरोबर? करिअरची पहिली मॅच पाकिस्तान बरोबर. सचिनचं वय अवघं 16. समोरचे सगळे क्रिकेट न खेळता या मुलाशी जणू जन्मोजन्मीचं वैर असल्यासारखे हल्ले चढवत होते. त्यातच एक बॉल आला आणि सचिनच्या नाकावर बसला. नाकातून येणारं रक्त पाहून इतर कुठलाही, खरं तर कुणीही घाबरला असता आणि त्याने त्याच क्षणी खेळातून बाहेर पडायचा निर्णय घेतला असता. पर ये बंदा कुछ अलग मिट्टी का बना है हे त्यांनी त्याच दिवशी दाखवून दिलं आणि लागलेला असताना देखील क्रीजवर उभा राहून तो खेळला. ये था उसका पहला पंगा. आणि मग त्यानंतर त्याला असे पंगे घ्यायची सवयच लागली आणि आपल्याला बघण्याची. शारजाची ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धची मॅच आठवते? वाळूचं वादळ आलं आणि मग आपल्या सचिनचं, द ग्रेट ऑस्ट्रेलियन बॉलर्स, त्यांना येत असलेल्या सगळ्या पद्धतीचे बॉल टाकत होते. पर ये पंगा छाप किसी की सुनने कुछ तयार नहीं था. तेव्हा असे 101 फटके मारलेत ना या माणसाने की आहाहाच. त्यानंतर एका इंटरव्ह्यू मध्ये शेन वॉर्न असं म्हणाला की मला सचिन स्वप्नात दिसतो आणि मला त्याची एक प्रकारची भीती बसलीये. वॉर्नला वाटलं त्यालाच भीती बसलीये, पण इतर अनेक जण होते, फक्त कोणी कधी बोलून दाखवलं नाही इतकंच. तर असा हा क्रिकेटच्या मैदानावरचा पंगा. पण नंतर त्याने आपल्यावर झालेल्या टीकेवर, नंतर एका मागोमाग एक झालेल्या दुखापतींशी सुद्धा असाच पंगा घेतला. म्हणूनच इतकं सगळं होऊन देखील 100 शतकं पूर्ण करायला आणि धावांचा पाऊस पाडायला अंगात दम तर लागतो ना भाऊ. तर असं हे माझं पंगा घेणारं दैवत. त्याच्याकडून कायमच प्रेरणा घेत आलीये आणि घेत राहीन. ले पंगा कर दंगा. आज हा व्हिडिओ करण्याचं कारण असं की आज सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना म्हणजे अहोजाहो संबोधन मला थोडंसं ऑड वाटतंय, कारण तो इतका आपल्या सगळ्यांच्या मनाच्या जवळ आहे की अगदी सहज आपण त्याला सचिन असं संबोधतो. असो, पण हे जे नाव आहे सचिन तेंडुलकर, त्याच्याविषयी कायम मला असं वाटत आलंय की सचिन तेंडुलकरच्या आधीही आपल्याकडे खूप ग्रेट क्रिकेटर्स होऊन गेले आणि जर तुम्ही आत्ताची पिढी बघाल ती सुद्धा खूप टॅलेंटेड आहे. म्हणजे ह्या IPL सारख्या स्पर्धांमुळे तर आता इतकं उत्तम आपल्या देशातलं टॅलेंट आपल्या समोर येत आहे. आता सुद्धा IPLची स्पर्धा चालू आहे. तर त्यामुळे ही मुलं इतकी चांगली आहेत आणि इतकी तयारीने आली आहेत की आम्ही आता घरात हल्ली असं म्हणतो की सिलेक्टर्सची आता खरी पंचायती आहे की जेव्हा इंडियन क्रिकेटचं टीमचं सिलेक्शन होईल तेव्हा नक्की कोणाला टीममध्ये संधी देणार. अर्थात आता आपल्याकडे माझ्या माहितीनुसार असंही झालंय की टेस्टची टीम वेगळी, वनडेची वेगळी आणि T20ची वेगळी. असं जर खरंच असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण या मुलांना त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुलांना संधी मिळेल. तर सांगण्याचा हेतू इतकाच की इतकं सगळं चांगलं फ्युचर आपल्याकडे क्रिकेटचं असताना किंवा एवढी मोठी हिस्ट्री आपल्याकडे असताना हे जे नाव आहे सचिन तेंडुलकर, हे वेगळं स्टँड आउट का होतं? तर मला वाटतं फक्त क्रिकेटमधला एक्सलन्स हेच त्याचं कारण नाहीये, तर त्याची वागणूक आपल्या संपूर्ण करिअर स्पॅनमध्ये किंवा आत्ता सुद्धा तो ज्या प्रकारे स्वतःला प्रेझेंट करतो, जसं त्याचं कंडक्ट आहे किंवा जे संस्कार त्याच्यावर आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं हे नाव वेगळं स्टँड आउट होतं आणि कायम होत राहील. क्रिकेट प्रेमींच्या मनामध्ये सचिन तेंडुलकर या व्यक्तीविषयी
किंवा या व्यक्तीचं जे स्थान आहे ते खरंच खूप वेगळं स्थान आहे, त्याला कोणी हात लावू शकत नाही असं मला कायम वाटतं. ही जी नवीन मुलं आता आली आहेत ती कदाचित येणाऱ्या काळामध्ये उत्तम खेळतील, रेकॉर्ड्स बनवतील नवीन नवीन आणि स्वतःचं एक स्थान निर्माण करतील. पण मला वाटतं क्रिकेट प्रेमींच्या मनामध्ये या व्यक्तीविषयीचं जे प्रेम आहे किंवा त्याची जी जागा आहे ती कायम अढळ राहणार आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला सगळ्यांना मी एक विनंती करते की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, वृंदाताईंचं तुम्हाला लेखन आवडलं असेल किंवा त्या लेखाचं माझं सादरीकरण आवडलं असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा, तुमचा अभिप्राय द्या, हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.